Friends, these are very important definitions. These are very important. हे माहीत असल्याशिवाय लक्षात घ्या तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स येऊ शकत नाहीत. मग आपल्याला मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे काय, मायनर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क म्हणजे काय, लघुकंस म्हणजे काय, विशाल कंस म्हणजे काय, लघुकंसाचं माप म्हणजे काय, अर्धवर्तुळाचं माप म्हणजे काय, वर्तुळाचं माप कसं काढायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. लक्ष द्या मुलांना. पहा, एकदम मी सोपं तुम्हाला सांगतो, एकदम सोपं, छान शिकवतो. मुलांना हे सर्कल आहे, राईट, हे सर्कल आहे, कळलं तुम्हाला, सर्कल आहे. मग मला सांगा इथं हा सेंटर आहे, सेंटर आहे. मग समजा लक्षात घ्या मी ही एक रेडियस काढली अशी आणि ही एक रेडियस काढली, आणि हे जे की दोन रेडियस काढल्या, दोन रेडियस मधला या सेंटर बरोबर जो होणारा कोण असतो त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. काय म्हणतात, केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. मग समजा ह्याला आपण नाव दिलं ए पी बी, हा सेंट्रल अँगल सर, ए पी बी. मग जेवढं सेंट्रल अँगलचं माप असतं तेवढंच लक्षात घ्या ह्या आर्कचं माप असतं. हे आर्क, ह्याला म्हणतात ए एक्स बी. म्हणजे मेजर ऑफ ए एक्स बी किती आलं बघा सर, मेजर ऑफ आर्क ए एक्स बी, मेजर ऑफ आर्क ए एक्स बी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल ए पी बी, मेजर ऑफ एंगल ए पी बी विच इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हा जो काही आर्क आहे, हा जो काही कंस आहे, तो सेमी सर्कल पेक्षा, हे सेमी सर्कल आलं बघा सर, हे सेमी सर्कल. म्हणजे हे जर 90 असेल तर हे पण किती होणार सांगा, 90. म्हणजे इथून इथपर्यंत हा जो सेमी सर्कल आहे, हा सेमी सर्कल, ह्याचं माप किती होईल, 90 प्लस 90 180. म्हणजे मेजर ऑफ सेमी सर्कल किती येणार, 180 डिग्री. आणि इकडं 180 म्हणजे इकडं पण 180. आणि मग मेजर ऑफ फुल सर्कल किती येणार, 360. मेजर ऑफ फुल 360. मग मायनर आर्क म्हणजे काय, तर मायनर आर्क म्हणजे आर्क लेस दॅन सेमी सर्कल, सेमी सर्कल पेक्षा लहान, ह्याला म्हणायचं मायनर आर्क. म्हणजे व्हॉट इज द मायनर आर्क, मायनर आर्क डॅश आर्क लेस दॅन सेमी सर्कल, आर्क लेस दॅन सेमी सर्कल, सेमी सर्कल पेक्षा, अर्धवर्तुळापेक्षा जो लहान आहे, जो अर्धवर्तुळापेक्षा लहान आहे लक्षात घ्या, त्याला म्हणायचं मायनर आर्क. त्यामुळं एक्स बी हा जो आहे लक्षात घ्या तो मायनर आर्क आहे, हा मायनर आर्क, लघुकंस. मग मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजेच काय सांगा सर, तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. लघुकंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप, लघुकंसाचं माप म्हणजे काय सांगा सर, केंद्रीय कोनाचे माप, ह्याला केंद्रीय कोन म्हणतात सर. लघुकंसाचे माप म्हणजे केंद्रीय कोनाचे माप. मेजर ऑफ मायनर अँगल, मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मग मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे काय, तर हा मेजर आर्क आहे बघा सर. इथून हा जर मायनर आर्क असेल तर हा सगळा मेजर आर्क जो सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे, जो सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे, दिसला का बघा, जो सेमी सर्कल पेक्षा मोठा आहे, हा याला वाय म्हणूया, ए वाय बी. ए वाय बी हा काय आहे सांगा सर, मेजर आर्क, मेजर आर्क. आणि म्हणजे मेजर आर्क हा जो आहे ए वाय बी, ए वाय बी आर्क ए वाय बी, लक्षात आलं का बा सर, आर्क ए वाय बी हा जो आहे हा मेजर आर्क आहे. लक्षात घ्या सर, कसला आर्क आहे सांगा सर, मेजर आर्क, ह्याला म्हणतात विशाल कंस. मेजर आर्क म्हणजे काय, ग्रेटर दॅन सेमी सर्कल, सेमी सर्कल पेक्षा मोठा, आर्क ग्रेटर दॅन, आर्क ग्रेटर दॅन सेमी सर्कल, आर्क ग्रेटर दॅन सेमी सर्कल, अर्धवर्तुळापेक्षा जो मोठा आहे त्याला लक्षात घ्या मेजर आर्क म्हणायचं. लक्षात घ्या. मग हा मेजर आर्क काढायचा कसा,
हे मेजर आर्कचं जर माप काढायचं असेल तर कसं काढायचं, तर पूर्ण वर्तुळामधनं मायनर आर्क मायनस करा. म्हणजे मेजर आर्क इज इक्वल टू 360 म्हणजे फुल सर्कल, आणि फुल सर्कलामधून मायनर आर्क वजा करा, मायनस मेजर ऑफ मायनर आर्क, मायनस मेजर ऑफ आर्क. लक्षात का बस. विशाल कंसाचे माप म्हणजे काय, 360 वजा लघु कंसाचे माप, 360 वजा लघु कंसाचे माप. आणि लघु कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप. लघु कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचे माप. हा लघु कंस आहे मायनर आर्क, ह्याचं माप म्हणजे सेंट्रल अँगल. आणि मेजर आर्क कसं काढायचं, तर मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क. मायनर आर्क कशी काढायची, मायनर आर्क इज इक्वल टू सेंट्रल अँगल. आणि लक्षात घ्या सेमी सर्कलचं माप 180, फुल सर्कलचं माप जे आहे ते 360. तुमच्या लक्षात आले का बघा सर, हे अशा व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे बघा सर, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क, कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म काय आहे बघा बरं सर. तर समजा लक्षात घ्या, आपण असं घेऊया की हे सर्कल आहे बघा सर, हे असं सर्कल आहे. हा हे सर्कल आहे, आणि ह्या सर्कल मध्ये लक्षात घ्या, इथे बघा हा सेंट्रल झाला, आणि इथे हा आर्क आहे ए, लक्षात घ्या इथं एक्स, आणि इथे लक्षात घ्या बी आहे. हा एक आर्क आहे, हा एक आर्क आहे, लक्षात घ्या ए एक्स बी, हा आर्क ए एक्स बी आहे. आणि लक्षात घ्या दुसरा एक आर्क आहे, समजा दुसरा आर्क आहे, लक्षात घ्या तो आहे बी वाय सी. दुसरा आर्क आहे, लक्षात घ्या सर बी वाय सी, हा बी वाय सी. तर ह्या दोघांची बेरीज केव्हा होऊ शकते, जेव्हा दोन आर्क्स मध्ये कॉमन पॉइंट असेल. जर कॉमन पॉइंट नसेल, मेजर ऑफ एक्स बी मध्ये बी आहे, लक्षात आलं का सर, आणि इथं बी वाय सी मध्ये बी आहे, हा कॉमन पॉइंट आहे. जर कॉमन पॉइंट नसेल तर आर्कची बेरीज होऊ शकत नाही. म्हणजे फॉर द सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, कंसांच्या मापांच्या बेरजेसाठी एक पॉइंट कॉमन असावा लागतो, लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या इथे खूप महत्वाचं वाक्य लक्षात घ्या, लक्षात घ्या सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, फॉर सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स, कंसांच्या मापांच्या बेरजेसाठी कॉमन पॉइंट इज नेसेसरी. कॉमन पॉइंट समायिक बिंदूची गरज असते. कॉमन पॉइंट इज नेसेसरी, हे लक्षात येते का बघा सर. कंसांच्या मापांच्या बेरजेसाठी समायिक बिंदूची गरज असते. जर तुमच्याकडे समायिक बिंदू नसेल तर ऍडिशन होऊ शकत नाही. मग जर तुम्हाला लक्षात घ्यायची, जर कंस ए बी सी काढायचा असेल, जर तुम्हाला मेजर ऑफ कंस लक्षात घ्या ए बी सी काढायचं असेल, इथं बघा इफ मेजर ऑफ आर्क ए बी सी जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला एक्स बी, लक्षात घ्या मेजर ऑफ आर्क ए एक्स बी, आणि लक्षात घ्या मेजर ऑफ बी वाय सी, मेजर ऑफ आर्क बी वाय सी, ह्या दोघांची बेरीज करायला लागेल. पण ही बेरीज केव्हा शक्य आहे सांगा सर. ही बेरीज केव्हा शक्य आहे, जर बी हा पॉइंट कॉमन असेल तर. इथं बी हा पॉइंट कॉमन आहे, इथं बी हा पॉइंट कॉमन आहे, त्यामुळे बेरीज शक्य आहे. बी हा पॉइंट कॉमन आहे, आणि मग हे लक्षात घ्या दिस इज पॉसिबल. तर कॉमन पॉइंट इज नेसेसरी. ह्या साईडला एक आर्क आहे, ह्या साईडला एक आर्क आहे, ऍडिशन होऊ शकत नाही. इथं ए एक्स बी आहे लक्षात घ्या, आणि इथं एखादा लक्षात घ्या आर्क आहे. समजा मी इथे एखादी आर्क घेतली, लक्षात घ्या इथे मी समजा एखाद्या लक्षात घ्या आर्क घेतली, त्याला मी म्हटलं सर लक्षात घ्या लक्षात घ्या पी क्यू आर ही घेतली, लक्षात घ्या. तर एक्स बी आणि पी क्यू आर ची ऍडिशन होऊ शकत नाही.
ए एक्स बी आणि पी क्यू आर ची ऍडिशन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? देर इज नो कॉमन पॉइंट. किंवा बी वाय सी आणि लक्षात घ्या पी क्यू आर याची ऍडिशन होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कॉमन पॉइंट नाहीये. कॉमन पॉइंट इज नेसेसरी फॉर द सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. कंसांच्या मापांची बेरीज करण्यासाठी कॉमन पॉइंट असणं गरजेचं आहे. जर कॉमन पॉइंट नसेल तर ती बेरीज होऊ शकत नाही. हा गुणधर्म आहे. लक्षात. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ द मेजर ऑफ आर्क्स. आणखीन एक खूप छान अशी प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, दोन, जी खूपच महत्वाची मी आपल्याला सांगतोय. लक्षात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. लक्षात. इथं असं म्हटलंय, लक्षात घ्या, इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट then related arcs are congruent. If chords are congruent, then related arcs are congruent. आता हे समजण्यासाठी सांगतो सर, की समजा असं गृहीत धरा की हे सर्कल आहे. लक्षात घ्या, हे सर्कल आहे. ओके, हे सर्कल झालं. या सर्कल मध्ये मला समजा दोन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स काढायचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे ते दोन लोखंडी टोक असते बघा सर, कंपॉस. असा कंपॉस घेतला सर तुम्हाला, म्हणजे मी असा कंपॉस घेतला बघा, असं घेतला हा कंपॉस, हे लोखंडी टोक, हे पेन्सिल टोक, आणि मी असं कट केलं बघा. लक्षात घ्या, हे कट केलं, हे असं, हे असं, पुन्हा मी इकडे कट केलं सर, असं, हे असं, असं घेतलं सर, असं आणि असं कट केलं. ओके, हे कट केलं म्हणजे कसं होईल बघा सर. तर इथे लक्षात घ्या, हा एक पॉइंट झाला सर, ह्याला ए म्हटलं, आणि हा एक पॉइंट झाला, ह्याला बी म्हटलं, आणि ही ए बी कॉर्ड झाली बघा सर. ह्याला मी लक्षात घ्या इथं सी म्हटलं, ह्याला मी इथं डी म्हटलं. लक्षात घ्या सर, आणि सी डी कॉर्ड झाली बस. मग ही ए बी कॉर्ड आणि सी डी कॉर्ड सेम आहे सर. आता मी घेतली तशी, हे ए बी आणि हे सी डी सेम आहे. इथं कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट आहेत. लक्षात घ्या, म्हणजे इथं कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड, लक्षात घ्या, सी डी. कशावरनं सांगा सर? कन्स्ट्रक्शन मी केले, कन्स्ट्रक्शन मी आता रचना केली सर, रचना केली. ए बी कॉन्ग्रुएंट टू सी डी. मग जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर रिलेटेड आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात सर. म्हणजे ही जी आर्क आहे, लक्षात आलं का सर, ही आर्क ए एक्स बी आणि ही आर्क लक्षात घ्या सी वाय डी. ही जी आर्क आहे लक्षात घ्या सी वाय डी, ह्या लक्षात घ्या आर्क कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच लक्षात घ्या इथं आर्क ए एक्स बी, लक्षात घ्या सर, आर्क ए एक्स बी कॉन्ग्रुएंट टू आर्क सी वाय डी. आर्क सी वाय डी हे कशानुसार सांगा? हा थिअरम आहे सर. दिस इज नोन ॲज द थिअरम. ह्याला लक्षात घ्या प्रमेय असं म्हणतात. प्रमेयानुसार इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. Related minor arcs are congruent. If chords are congruent, then related minor arcs are congruent. हे लक्षात येते का बघा सर. तर हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर खूप लक्षात घ्या, एक्झाम्पल्स आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथे बघा सर, इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे समजा जर का आपण इथं बघितलं, लक्षात घ्या, इथं असं मी म्हटलं, आता मी आणखीन एकदा सर्कल घेतलं, लक्षात घ्या, असं बरोबर आहे सर. इफ आर्क्स ऑर कॉन्ग्रुएंट, आता बघा सर, आर्क्स कशी कॉन्ग्रुएंट येते बघा सर. आपल्याला माहित आहे की सेंट्रल अँगल, समजा सेंट्रल अँगल 90 घेतला आपण, हा सेंट्रल अँगल असा 90 घेऊ शकतो की नाही आपण? बघा बरं, हा असा सेंट्रल अँगल 90, म्हणजे हा आर्क किती झाला? 90 झाला का नाही? बघा बरं, हा 90 झाला. म्हणजेच ह्याला ए एक्स आणि ह्याला बी म्हणूया. तसंच इकडे पण मी 90 घेऊ शकतो की नाही सांगा बरं. इकडे मी असं घेतलं, इथे हे 90 मी घेऊ शकतो की नाही? बघा बरं, हा असा, हा 90 पण होऊ शकतो की नाही सांगा बरं. हा असा, हा असा 90, म्हणजे ह्याचं पण मेजरमेंट 90 आहे की नाही? म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणूया सांगा सर? सी वाय डी. ह्याला काय म्हणूया बघा सर? सी वाय डी. म्हणजे मेजर ऑफ ए एक्स बी इज 90, मेजर ऑफ सी वाय डी इज 90. त्यामुळे लक्षात घ्या, ए एक्स बी कॉन्ग्रुएंट टू सी वाय डी. हे मी घेतानाच कन्स्ट्रक्शन केले. तुमच्या लक्षात आलं का बघा सर? मी कन्स्ट्रक्शनच केले. दिसतंय ना सर तुम्हाला? हे कन्स्ट्रक्शन, हे बघा 90 डिग्री. इकडे बघा सर, हे 90 डिग्री. बघा सर, हे 90 डिग्री दिसते का? हे 90.
मी असं म्हटलं, लक्षात घ्या, मेजर ऑफ आर्क एक्स बी इज इक्वल टू 90 डिग्री कंस्ट्रक्शन. मेजर ऑफ आर्क, लक्षात घ्या, सी वाय डी इज इक्वल टू 90 डिग्री. कशावरनं बाबा? मी कन्स्ट्रक्शन केलं. हे ऍक्च्युली केलं करत बसे, मी तुम्हाला सांगण्यासाठी केलं, लक्षात घ्या सर, बरोबर आहे ना. ऍक्च्युली सर हे कन्स्ट्रक्शन केलं मी. दिस इज द कन्स्ट्रक्शन, ही रचना केली, कन्स्ट्रक्शन, बरोबर आहे सर. मग दोघांचं 90 म्हणजे दोन माप सारखी आहेत सर. देअरफॉर मेजर ऑफ आर्क एक्स बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क सी वाय डी. म्हणजे माप समान आहे, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत दोन्ही सर. देअरफॉर आर्क एक्स बी, कंस म्हणायचं त्याला, कंस एक्स बी आणि कंस सी वाय डी, हे दोन कसे आहेत सांगा? एकरूप आहेत. जर आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड असणारे कॉर्ड्स, लक्षात घ्या, कॉन्ग्रुएंट असतात. हे कॉर्ड्स बघा सर, ही जी कॉर्ड आहे ए बी आणि ही जी कॉर्ड आहे, लक्षात घ्या, सी डी, हे दोन कॉर्ड्स, लक्षात घ्या, काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. मग कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट टू, लक्षात घ्या, कॉर्ड सी डी. हे खूप महत्वाचं आहे सर. आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर, लक्षात घ्या, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात. त्याला जीवा म्हणतात सर. जीवा असा शब्द आहे मराठीमध्ये. म्हणजे जर कंस एकरूप असतील तर ह्या जीवा एकरूप असतात. जर कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात. हा थेरम जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे कंस एकरूप असेल तर जीवा एकरूप असतात, जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात. Friends, we are going to learn now 3.3. This is the example number 1. In this example, measure of arc DGF is 200 given. Measure of central angle ECF 70 given. We want to find out DE, arc DE. आता सर हे आर्क DE कसं काढणार? हे आर्क DE, हे जर आर्क DE काढायचं असेल तर DFE 360 मधनं वजा करावं लागेल. मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 मायनस DFE. त्यातलं DGF 200 माहित आहे, EF काढायला पाहिजे. हे EF कसं काढणार बघा सर? तर हा जो EF आहे, हा अँगल बघा सर, हा आर्क EF कसं काढणार? तर हा जो EF आहे, हा आर्क EF, मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मग या ठिकाणी हा 70 आहे म्हटलं ना, हा किती होणार सांगा सर? हा पण 70 होणार, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं उत्तराला आपण सुरुवात करूया. लक्षात घ्या, व्हॉट इज द फर्स्ट? मेजर ऑफ, लक्षात घ्या, आर्क, मेजर ऑफ मायनर आर्क, लघु कंस, मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, लघु कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप. म्हणजे आता लक्षात घ्या, मेजर ऑफ आर्क कुठला आहे सांगा? EF. देअरफॉर मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल, काय आहे सांगा? ECF. अँगल ECF आणि अँगल ECF किती आहे बघा सर? देअरफॉर मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू, हा अँगल आहे 70 डिग्री. ECF इज 70 गिव्हन. देअरफॉर हे पहिलं आन्सर इथं हे झालं सर, मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 70. पण हे त्यांनी विचारलंच नाही आम्हाला. आम्हाला त्यांनी DE काढा म्हटले. मग DEच्या मागे लागूया आपण सर. हे मेजर ऑफ आर्क DE पहा सर, हे विचारले त्यांनी. मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360, म्हणजे मेजर ऑफ सर्कल, बरोबर सर, मेजर ऑफ सर्कल मायनस मेजर ऑफ आर्क DFE. मेजर ऑफ आर्क DFE, मेजर ऑफ आर्क DFE.
मग आता लक्षात घ्या, मेजर ऑफ सर्कल किती आहे सांगा, 360 मायनस मेजर ऑफ आर्क DFE म्हणजेच काय, मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF, आणि इथं F कॉमन आहे सर, कॉमन व्हर्टेक्स आहे. कॉमन व्हर्टेक्स असेल तर ऍडिशन पॉसिबल, कॉमन व्हर्टेक्स जर असेल तर ऍडिशन पॉसिबल आहे सर. त्यामुळं आर्क DF प्लस आर्क EF, बरोबर आहे सर. हे आर्क EF, मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DF प्लस मेजर ऑफ आर्क EF, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या F कॉमन आहे. म्हणजे 200 प्लस 70 इट इज इक्वल टू 360 मायनस 200 प्लस 70. मग 270 लक्षात घ्या, 360 मधून गेले, किती उरले बघा सर, 360 मायनस 270 0, 16तून 7 गेले, उरले 9, 90 शिल्लक राहिले सर. सो मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 90. ह्याची किती आहे सांगा सर, दिस इज द 90 डिग्री. हे किती झालं बघा सर, 90 डिग्री, हे झालं 90, हे झालं 70, हे 200 गिव्हन. आता तुम्हाला काय पाहिजे सांगा सर, नाव मेजर ऑफ आर्क DEF पाहिजे. आता मेजर ऑफ आर्क DEF काढूया सर. बघा बरं, DEF, हे DEF. मग इथं मेजर ऑफ आर्क DEF हे जर काढायचं असेल DEF, तर DE आणि EF ची ऍडिशन करायला पाहिजे. मग ऍडिशन पॉसिबल आहे का, आहे ना, बिकॉज E इज कॉमन. हिअर E एक कॉमन पॉइंट असल्याशिवाय ऍडिशन पॉसिबल नाही. मग E इज कॉमन, देअरफॉर DE प्लस EF, देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. नाउ इट इज इक्वल टू DE किती आहे सांगा, 90 प्लस 70. 90 प्लस 70 इट इज इक्वल टू 160 डिग्री. दिस इज द आन्सर, DEF. हे तिन्ही उत्तर या ठिकाणी झाली सर आपली. मेजर ऑफ आर्क DE झालं, मेजर ऑफ आर्क DFE झालं, DEF झालं, मेजर ऑफ आर्क DEF, मेजर ऑफ आर्क DEF झालं. ओके, अशा प्रकारचे इझी एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या सर, क्वाइट इझी एक्झाम्पल.